मुलींना गोड बोलून फसवलं जातं, प्रेमाच्या नावाखाली फसवलं जातं, लग्नाच्या नावाखाली फसवलं जातं, करिअरच्या नावाखाली फसवलं जातं. साडी आपली वेशभूषा काय, ही आपली संस्कृती आहे ना, की मुली लोकांना वाटते की अरे साडी घातली म्हणजे सोजवळ असेल. नाही, तो तुमचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला मी साडीत पण हॉट दिसू शकते, बॉम्ब दिसू शकते, आणि तुम्हाला मी जीन्स स्कर्टवर सुद्धा एक डिसेंट मुलगी दिसू शकते. हा दृष्टिकोनचा भाग झाला. ऑरेंज आणि ग्रीन हे माझा भारत आहे. म्हणजे जेन्युअन आपले जे भारतात राहतात, जे हिंदुस्थानी आहे, ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ते हिंदू मुस्लिम नाही करत अजून. आणि मला हे नाही कळत सोशल मीडियावर हे का नाही दाखवत की हिंदू ईद साजरा करतोय, मुस्लिम शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतोय. हे पण घडतंय आपल्याकडे. अरे ही आहे म्हणजे हिने हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काहीतरी केलं असेल, असं नाही. त्या पण मुली असतील ज्या कॉम्प्रोमाइजच्या फेसला गेल्या असतील, पण ज्यांच्यामध्ये धमक आहे काम करायची, ज्यांच्यामध्ये कला आहे, त्या त्यांच्या जीवावरच वर गेलेत सर. बदलापूर नंतर रेप हा झालाच नसायला पाहिजे, हे माझं मत आहे. जर शाळेतली मुलगी सुरक्षित नाहीये, कोलकातामध्ये मुलगी डॉक्टर आज तिच्या कामाच्या ठिकाणी ती सुरक्षित नाहीये, तर मग काय आहे? म्हणजे कुठे सुरक्षा मुलींना कोण देते? पण ते गाणं जसं रिलीज झालं ना, त्यावेळेस ते डीजे, पॉलिटिशियन प्रत्येक कार्यक्रमात, हळदी म्हणा किंवा मिरवणुकीमध्ये, ते म्हणजे त्या गाण्याने कहरच केला त्या गाण्याने. सर फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिला सुरक्षित आहे का नाही पेक्षा तिची मर्जी इम्पॉर्टंट आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या महिला दिनानिमित्त आपण मार्च महिना हा पूर्ण महिना हा महिला दिनानिमित्त साजरा करतोय आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आपण आमंत्रित करतोय. आजचा आपला पॉडकास्ट एक विशेष असणार आहे, कारण आपण पाहिलं की अधिकारी असतात वास्तवकट्ट्यावरती, पॉलिटिशियन येतात, बिझनेसमन येतात. आज आपल्यासोबत आपल्याला सर्वांच्या आवडीचा विषय असतो ॲक्टर. आज आपल्यासोबत अशाच एक ॲक्ट्रेस आहेत की ज्यांचं गाणं प्रत्येकाने पाहिलेलं असेल, ज्यांना आपण प्रत्येकजण ओळखत असाल, जानू विना रंगच नाही. हे गाणं ज्यांनी सादर केलं आणि मराठी प्रेक्षकांच्या मनामध्ये ज्या जाऊन बसल्या, अशा ॲक्टर जेबा शेख मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपलं वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. मी फक्त जानू विना रंगच नाही हे गाणं का सांगितलं, कारण ते सध्या खूप धुमाकूळ घालते. हो, आणि असे बरेच गाणे तुमचे आहेत की जे हिट झालेले आहेत आणि तुम्ही प्रेक्षकांच्या मनात गेलेला आहात. तुम्ही वास्तवकट्ट्यावरती आलात. खरं तर सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता रमजानचा महिना चालू आहे, सो तुम्हाला रमजानच्या देखील खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली ॲक्टर म्हटलं की प्रत्येकाचं आकर्षण असतं. तुम्ही अनुभवत असतालच. तुम्ही वेगवेगळ्या प्रोग्रामला जाता, त्यावेळेस लोक तुमच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आग्रही असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत असाल. परंतु इथपर्यंत येण्यासाठी एक जो प्रवास आहे, बऱ्याच जणांना वाटतं फक्त ऍक्टर दिसतो, ऍक्ट्रेस दिसते, त्यांची भूमिका दिसते, पण त्या भूमिकेमागचं कष्ट काय आहे आणि तिथपर्यंत तुम्ही कशी गेलात बऱ्याच जणांना माहित नसतं. आजच्या महिला दिनी थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल की जेबा शेख ह्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत कशा बनल्या. अगदी एकदम माझ्या मनाला पटेल असा हा प्रश्न आहे. सर खरं तर बऱ्याच लोक आत्ता इंस्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा इंटरनेट हे आत्ता खूप हाईपमध्ये आहे. पण जेव्हा आम्ही काम चालू केले त्यावेळेस व्हॉट्सअप वगैरे, फेसबुक अशा काही फॅसिलिटीज नव्हत्या. तर सक्सेस हे लोकांना आत्ता बघायला मिळते की आम्ही स्टेजवर आहे, लोक आमच्याबरोबर सेल्फी काढतायत. पण आमचा प्रवास हा थिएटरपासून तर एक स्टेज शोज पासून तर छोट्या छोट्या गॅदरिंगमध्ये परफॉर्म करून, नंबर मिळून, गणपतीसारख्या एवढ्या भव्य जिथे स्पर्धा होतात तिथे आम्ही नंबर मिळून डान्समध्ये, तर तो आमचा प्रवास होता की जे आज वास्तवकट्ट्यामध्ये हे माझं भाग्य आहे की तुम्ही आज माझा इंटरव्ह्यू घेताय. लोकांचं एवढं प्रेम मिळतंय सगळीकडून. तर हे खूप मोठी जर्नी आहे जी इंस्टाग्राम खूप छोटी सक्सेस दाखवते ऍक्च्युअली. इंस्टाग्राममुळे तुम्ही रातोरात तुम्ही फेमस होऊ शकता. हो, कोणी होऊ शकतो. हो, तुमच्याकडे कला असेल तर तुम्ही फेमस होताय. पण तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस ना इंस्टाग्राम होतं ना युट्यूब होतं. जे युट्यूब होतं किंवा काय होतं, आपल्याला माहिती आहे की कोविडच्या आधी खूप नेटच खूप महाग होतं, त्याच्यामुळे वापर जास्त होत नव्हता. सो त्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तुमची कला सादर करण्यासाठी काय संघर्ष होता तो?
संघर्ष सर आम्हाला शिकायला खूप मिळालं. म्हणजे आम्ही जे त्या टाइममध्ये जे शिकलो किंवा आत्ता जे एकदम इन्स्टंट तुम्हाला फेम मिळतोय, तर जे त्यावेळेसचा आमचा जो स्ट्रगल किंवा जी आमची मेहनत ज्याला आपण म्हणू, ते आता आम्ही कुठेही आम्हाला ढकललं किंवा कुठेही टाकलं तरी आम्ही झिरो बेसवर नाहीये. तो आमचा बेस आहे की आम्ही कोणत्याही क्षेत्रात आमचं नाव करणार. जर तुम्ही मला एखादं गाणं देताय, तुम्ही एखादी ऍक्टिंग देताय, एखादी माझ्याकडे ऍड येते, तर माझी जी ती मेहनत आहे, जी इंटरनेट ज्यावेळेस नव्हतं, ते मी एकदम इझिली प्रेझेंट होऊ शकते. तर तो माझा प्रवास होता. तर शिकवलं खूप त्या गोष्टीतून. इंटरनेट नसताना सुद्धा आम्ही खूप शिकलो की जिथे लात मारू तिथे पाणी काढू, जी म्हण आपण म्हणतो, तशी आमची जर्नी आहे. एक्झॅक्टली. व्हायचंय हे कधी ठरलं? सो खरं सांगू तर मला पण माहित नव्हतं की मी ऍक्टर होईल. डान्सची मला खूप हॉबी होती. शाळेतून, कॉलेजमधून मी बरेच नंबर आमच्या कॉलेजमधून मिळाले किंवा स्कूलमधून मिळाले. म्हणजे हळूहळू एक डान्स शोच्या माध्यमातून मलाही वाटलं नाही की आपण एवढं मोठं, म्हणजे आजही मला विश्वास नाही बसत की लोक प्रेम करतात, सेल्फी काढतात. तर पुण्यासारख्या सिटीनी मला खूप प्रेम दिलंय, महाराष्ट्राने मला खूप प्रेम दिलंय. आणि जी छोटे छोटे आपल्या कामाला जे आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतात, त्या लोकांच्या कॉन्फिडन्सनी आज मला घडवलंय की हा म्हणतोय बाबा मी चांगली आहे, चांगली कलाकार आहे, चांगली डान्सर आहे. हे लोकांचा कॉन्फिडन्स मला वाटतं की हा आपण खरंच काहीतरी केलंय. बरोबर. जोपर्यंत लोक तुम्हाला डोक्यावर घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणी डोक्यावर घेत नाही. एक्झॅक्टली सर. तुम्ही मेहनत केलेलीच असते, पण लोक तुम्हाला दाखवतात की अरे आपण चीज झाली आपल्या कष्टाची. ते जज आहेत. हे बाकी कोण जज नाही आहेत, ते जज आहेत. आज जर माझी गाणी एवढी व्हायरल आहे, महाराष्ट्रात एवढं प्रेम मिळतंय, खूप खूप ठिकाणी मला अतिशय प्रेम मिळतं, म्हणजे मलाही विश्वास नाही बसत. तर हे आपली ऑडियन्स आहे, जेन्युइन महाराष्ट्राची ऑडियन्स आहे, ज्यांच्याकडून भयानक प्रेम मिळतं आमच्यासारख्या आर्टिस्टला. ऍक्टिंगसाठी किंवा तुम्ही डान्स परफॉर्म करत होता, घरून परमिशन होती? घरून परमिशन होती सर. असं काही बिंग अ मुस्लिम फॅमिलीतून मी येते, तर तसा काही मला खूप अडचण नव्हती. मी एरोस्पेस ट्रेनिंग पण केली फ्रँकफिन इन्स्टिट्यूटमधून, त्यामुळे मला घरातून काही अडचण नाही. घरात खूप सपोर्टिव्ह फॅमिली मेंबर्स मिळाले मला. अच्छा. पहिले लाईफ मधला पहिला असा कोणता इन्सिडेंट आहे किंवा कुठं संधी मिळाली तुम्हाला परफॉर्म करण्यासाठी? सर मी आधी खूप स्टेज शोज केले, जसं की ज्यावेळेस इंटरनेट नव्हतं, कमर्शियल शोज केले. एक डान्स अकॅडमीमध्ये मी एक बॅक डान्सर होते. मग त्यानंतरची ही माझी जर्नी आहे की हळूहळू की, आणि कुठेतरी एक बेनिफिट होतं की एक आपण गुड लुकिंग आहे, म्हणजे बऱ्याच जणी गुड लुकिंग असतात. पण जेव्हा मला कळलं की अच्छा आपल्याकडे फेस आहे, आपल्याकडे ऑरा आहे, आपल्याकडे एक पर्सनॅलिटी, मग त्याच्यावर मी खूप काम केलं की जिमिंग करणं, स्किल वाढवणं. आज जेव्हा मी मराठी बोलते तर बऱ्याच जणांना विश्वास नाही बसत की अरे शी इज फ्रॉम अनदर रिलिजन किंवा, तर मी खूप काम केलं सर माझ्यावर की आपण कसं दिसलं पाहिजे, प्रेझेंटेबल, आपली मराठी, आपली बोलण्याची पद्धत, ह्याच्यावर खूप काम केलं मी. प्रत्येक गोष्टीला मेहनत असते. मेहनत असते सर, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी. काहीच नाही मिळत फ्रीमध्ये. ऍडवाइस मिळते फक्त फ्रीमध्ये सर. त्याचे पण पैसे घेतात कारण फुकटच्या ऍडवाइसला किंमत नाही. सो तुमचं मी जे इंट्रोडक्शनला सुरुवातीला सांगितलं जानू विना रंगच नाही, हे ज्यावेळेस गाणं तुम्हाला आलं तुमच्याकडे, तुम्हाला त्याच्यावरती डान्स करायचा आहे, तुम्हाला ते परफॉर्म करायचं आहे, त्यावेळेचा काय अनुभव होता? त्यावेळेस जानू विना रंगच नाहीचं खरं सांगू तर हे गाणं जेव्हा माझ्याकडे आलं, मी म्हणले काय जानू विना रंगच नाही हे काय. पण आपली महाराष्ट्राची जी पब्लिक आहे ना, ती काय डोक्यावर घेऊन तुम्हाला कोणत्या गोष्टीला ते व्हायरल करतील कुणालाच कल्पना नाही. जेव्हा आम्ही गाणं बनवलं, गाणं ऑलमोस्ट 1 ते 1.5 दिवसाचं आम्ही शूट केलं होतं. ते गाणं पुण्यामध्येच शूट झालं, कासरसाईच्या त्या ठिकाणी ते शूट झालं. फुल डे होता आमचं शिफ्ट. पण ते गाणं जसं रिलीज झालं ना, त्यावेळेस ते DJ, पॉलिटिशियन, प्रत्येक कार्यक्रमात, हळदी म्हणा किंवा मिरवणुकीमध्ये, ते म्हणजे त्या गाण्याने कहरच केलं त्या गाण्याने. सो अनएक्सपेक्टेड असतं. सी, अल्बम इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्री अशी इंडस्ट्री आहे की तुम्हाला सक्सेस आहे का नाही हे आपल्याला माहीतच नसतं अनलेस जोपर्यंत ती रिलीज होत नाही. इट्स काइंड ऑफ जुगार. बरोबर. की ते काय तुम्हाला सक्सेस देऊन जाईल आणि काय तुम्हाला डाऊनफॉल देऊन जाईल, तो एक असाच आहे. अशीच ती आहे मेजरमेंट त्याची. ओके. आणि हे जे गाणं ज्यावेळेस लोकांनी खूप डोक्यावर घेतलं त्यावेळेस पब्लिकच्या काय प्रतिक्रिया होत्या?
पब्लिकच्या प्रतिक्रिया अजूनही मिळतात सर. मी कालच होळीचा शो अटेंड केला. सो जानू विना रंगच नाही, ते सगळे आपले होली खेले डीजेवर गाण्यावर ते सगळे डान्स करत होते. पण सगळे IT क्राऊड असल्यामुळे. पण जानू विना हा मराठी गाणं पहिला प्ले झाला जेव्हा माझी एंट्री झाली, तर यू डोंट बिलीव्ह, म्हणजे मलाही विश्वास नाही बसला. मलाही असं होतं की अरे हे गाणं सगळे हिंदी पब्लिक आहे, IT पब्लिक आहे, पण ते गाणं सगळ्यांना माहित होतं सर. म्हणजे त्यांचा रिॲक्शन मला माझ्या कामावर खुश करून जातं, म्हणजे मी खुश होते त्यांच्या रिॲक्शनवर. सो आहे ते, कारण तुम्ही तेवढे कष्ट केले त्याच्या मागे आणि ती मेहनतीचं फळ आहे. हो सर. कारण तुम्ही जे सांगितलं की तुम्ही जे काही वर्क केलं तुमच्या स्वतःवरती, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी झाल्या. आम्ही खूप ऐकत असतो की ज्यावेळेस ऍक्टर असतील, ऍक्ट्रेस असतील, कारण मूवीमध्ये पण दाखवलं जातं की मुंबईला जातात, ते एक मोनोपॉली तयार केलेली असते, हेच लोक असतात, त्यांनाच मूवी मिळतात, तेच कामं करत असतात. अजूनही फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोनोपॉली आहे? हो सर, आहे ना सर. लॉबीमध्ये लोक काम करतात ना, त्यांचा एक कम्फर्ट झोन असतो, त्यांचे असे फिक्स काही लोक असतात, ते त्यांच्या सोबतच काम करतात. काम स्ट्रगल आहे सर इंडस्ट्रीमध्ये, आहे असं नाही की इझिली वर्क मिळते. आहे सर, लॉबीमध्ये लोक काम करतात इथे. त्याचा काय तुम्हाला फटका बसला? काही फटका नाही बसला, कारण की मी फक्त गाणी करते, त्याच्यामुळे माझ्याकडे मी सिलेक्टिव्ह गाणी करते. आणि जेवढी गाणी केली, 8-10 गाणी, ती जानू विना, माझं पिल्लू माझी जान, वारे माझ्या सोन्या, ही जी काही गाणी आहेत ती त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला. पण जेव्हा तुम्ही कुठे असं एखाद्या कार्यक्रमात वगैरे जातात, तेव्हा जरी लोक तुम्हाला अप्रोच करतात, तरी त्यांचा ते विचार करतात की नाही यार, आपण आपल्या ब्रॅकेट सोडून दुसरीकडे नको भरकटायला. सो एक लॉबी वर्क आहे इथे कुठेतरी. नाही, आम्ही बऱ्याच वेळा पाहतो की ह्या गोष्टी ऐकायला भेटत असतात. ऍक्च्युली आम्हालाही माहित नाही, पण तुम्ही मुस्लिम समाजातून आहात. सो असं काय असतं की मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजातील मुलगी आहे, हिला काम द्यायचं नाही द्यायचं, असं काही फिल्म इंडस्ट्रीमध्ये होतं? सर, माझ्यासाठी भारताचं जे डिस्क्रिप्शन आहे, जे मी भारत बघते की हिंदू केसरी रंग, मुस्लिम हिरवा रंग, हे 2 रंग मिळून जो रंग होतो तो माझा भारत आहे, तो माझा महाराष्ट्र आहे. शिवापूरची एवढी फेमस दर्गा आहे, तिथे कोंडे देशमुख त्यांचे बरेच फुलांचे दुकान असतात, तिथून मी केसर चादर घेऊन आज मी बाबांवर चढवते. तर तो माझा दृष्टिकोन आहे. आणि लकीली मी अशा सर्कलमध्ये आहे, तिथं प्रत्येक सर्कलमध्ये मी एकटीच मुस्लिम मुलगी मला सापडते, ॲज अ ॲक्टर, ॲज अ फ्रेंड, किंवा मी जिथं होस्ट करते. तर तो प्रॉब्लेम मला कधीच नाही मिळत, कारण माझा दृष्टिकोन जो आहे सगळ्यांना बघायचा, मी माझा भारत ठरवलाय की कसा आहे, ऑरेंज आणि ग्रीन हे माझा भारत आहे. सो मी तोच फॉलो करते. हा जर विचार प्रत्येकाने केला तर कदाचित हा प्रश्न विचारायची मला गरज पडली नसती. नाही, कारण की रीलच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम हा कॉन्सेप्ट खूप जोरात आहे सर, की मस्जिद तोडली किंवा मंदिरावर काहीतरी, हे खूप म्हणजे हे शिकलेले अशिक्षित लोकांचा कॉन्सेप्ट आहे हा. हे त्यांच्या चुळीवर त्यांची भाकरी शिजवायचा हा प्रकार चाललेला आहे. पण जे जेन्युअन आपले जे भारतात राहतात, जे हिंदुस्थानी आहे, ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ते हिंदू मुस्लिम नाही करत अजून. आणि मला हे नाही कळत, सोशल मीडियावर हे का नाही दाखवत की हिंदू ईद साजरा करतोय, मुस्लिम एखादी जयंती, शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतोय, हे पण घडतंय आपल्याकडे. पण किती चुकीच्या गोष्टी व्हायरल दाखवतात सध्या. आपल्याकडे निगेटिव्ह गोष्टी लगेच आपण ते कॅच करतोय आणि आपण तेच बघतोय की, आणि आपल्याला मी जेव्हा अशा गोष्टी बघते, मला असं वाटतं अरे हे असं चाललंय का, हिंदू मुस्लिम असं चाललंय, पण मला अशी ट्रीटमेंट नाही मिळत आहे. मी जेव्हा जाते तेव्हा मला नमस्कार होतोय, मी जेव्हा जाते तेव्हा अस्सलाम वालेकुम होतोय. असं 2 गोष्टी माझ्यासोबत घडतायत. तर मी हा प्रॉब्लेम फेस नाही करत, आणि आजूब माझ्या अवतीभोवती जरी होत असेल तरी तो मी करू देणार नाही. अगदी. थोडंसं आपण तुमच्या या प्रोफेशन पासून थोडंसं बाजूला येऊयात. आपण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की, महाराष्ट्रामध्ये नाही एकंदरीत देशामध्ये पाहतो की महिला दिन आपण साजरा करतोय, आणि महिला दिनानिमित्त हे जर मुलाखत घेतोय, थोडंसं महिलांवरती बोलूयात आपण, महिलांच्या सुरक्षेवरती. स्वारगेटचं प्रकरण पाहिलं तुम्ही, बदलापूरचं प्रकरण पाहिलं, निर्भया प्रकरण अजूनही. अशी काही ठराविक प्रकरणं असतात, ती मीडिया उचलते, त्याची दखल घेतली जाते, आणि नंतर काय होतं याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. अजूनही महाराष्ट्रात आपण धरूयात, आपण महाराष्ट्रात बोलतोय, मराठी माणसं आहोत आपण. सो महाराष्ट्रातली किंवा देशातली महिला सुरक्षित नाहीये. तर त्या महिलेने स्वतः, कारण अजूनही महिला जर सुरक्षित नसेल तर तिच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. सो महिलेने स्वतःची सुरक्षा कशी केली पाहिजे, किंवा या महिला सुरक्षेवर काय सांगाल तुम्ही?
सर जसे तुम्ही म्हणले जे इन्सिडेंट झाले, निर्भयाचं जरी इन्सिडेंटला 9-10 वर्ष झाली तरी ते बिंग अ गर्ल माझ्यासाठी ते कालचंच प्रकरण आहे. स्वारगेटचं पण हे प्रकरण खूप कार्यकर्त्यांनी त्याला सर चुकीचं वळण दिलं. सगळ्यांना कॅमेऱ्यापुढे यायचं होतं. जस्टिस हा झालेलाच नाहीये. तर मला असं वाटतं की परवा चाकणकर ताई आल्या होत्या आणि अतिशय उत्कृष्ट त्या बोलतात. मी त्यांना नेहमी ऐकते. तर खडसे मॅडमचं त्यांच्याविषयीचं एक चुकीचं वक्तव्य होतं. तर पहिली गोष्ट की महिलांची बाजू घेऊन त्यांच्याविषयी वाईट न बोलता, आणि चांगलंही जर तुम्हाला बोलता येत नाही तर किमान तुम्ही वाईट वक्तव्य केलं नाही पाहिजे. कोणते स्त्रीनी स्त्रीची एक म्हणजे ऍटलिस्ट त्यांनी रिस्पेक्ट ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून इथं मी हे नाही सांगू शकणार की मुलींनी स्वतःच्या डिफेन्ससाठी, कारण की घटना ही कधी होतीये. स्वारगेट ही 5:30 वाजता होणारी घटना आहे, तर म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. तर इथं वास्तव कट्ट्यावर मी बसून हे नाही म्हणू शकत की मुलींनी कराटे क्लास लावा किंवा तुम्ही सेल्फ डिफेन्स करा. याचा एकच आणि एकच पर्याय आहे, तो म्हणजे आपला कायदा जो आहे तो मुलींबाबतीत इतका स्ट्रॉंग झाला पाहिजे, तरच मुली सर सुरक्षित आहे. बाकी मी आज इथं बॉक्सिंग क्लास लावून काही करून मी त्या विषयावर ते नाही होऊ शकत. का मेन म्हणजे मॅन आणि वुमेन हे 2 वेगळ्या स्ट्रेंथ आहे, त्यांना आपण बीट नाही करू शकत. त्यामुळे कायदाच त्याला एक वेगळा वळण देऊ शकतो, भीती निर्माण करू शकतो. नक्कीच कायदे तर आहेत, त्याची अंमलबजावणी होणं पण गरजेचं आहे. अंमलबजावणी, आणि जे प्रकरण तुम्ही जर स्वारगेटचं प्रकरण घेतलंय, 8-10 दिवस एवढं हाईपमध्ये होतं, सगळी कार्यकर्ता तिथं आली, त्यांनी त्या विषयावर बोललं, पण आणि सगळेजण त्या मुलीला व्हिक्टीम समजत होते. म्हणजे हा चला तिला एक कुठेतरी तिच्यासोबत खूप वाईट झालं हे सगळ्यांचं मत होतं एक 8-10 दिवस, जोपर्यंत आरोपी हा धरला गेला नाही. जेव्हा त्याला शेतातून पकडलं, दत्तात्रय गाडे माझ्या मते त्या आरोपीचं नाव आहे, तर त्यानंतर त्याच्या वकिलांनी एक स्टेटमेंट दिले की हे काही स्टेटमेंट असे होते की ह्यांच्या सहमतीने झालं, काही म्हटले व्यवहार होतो, काही म्हटले ते एकमेकांना ओळखत होते. मग या स्टेटमेंट नंतर त्या मुलीकडे बघायचा दृष्टिकोन एका रात्रीत बदलला. बरोबर. हे काय, आणि जी मुलगी स्वतःहून जर हजर होऊन माझ्यासोबत काय झालं हे जर ती सांगतीये, तिची मानसिकता काय असेल, आणि जेव्हा अशा स्टेटमेंट येतात तेव्हा त्यावेळेस तिची किंवा तिच्या फॅमिलीची मानसिकता काय असेल. आणि रेप ह्या गोष्टी होत आहे सर, आणि होतात. आपण खूप लकी आहे की आज आपल्याकडे इंटरनेटचं माध्यम आहे, त्याच्यातून आरोपींची आपल्याला लवकरात लवकर ओळख निर्माण होते आणि ह्या गोष्टी आपल्या कानावर येतात, म्हणून सेफ्टी कुठेतरी होते. पण ह्या गोष्टी आधी पण होतच होत्या ना. मग आत्ता जर कानावर येत आहेत तर मग त्याच्यावर ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे. ते 8 दिन की चांदणी नाही झाली पाहिजे, त्याच्यावर काहीतरी निर्णय निघला पाहिजे. निर्णय माझ्या मते, जर बलात्कार आहे किंवा एखादा खुनी आहे ज्याचं काही कारण नसताना त्याने असे जर काही दोष केले, त्यांना फाशीशिवाय दुसरा पर्यायच नसला पाहिजे. त्याच्यावर विचार काय करायचा आहे. अगदी बरोबर. खरं तर अंमलबजावणी जर कायदे झाली, तुम्ही जे स्वारगेटचं उदाहरण सांगितलं ते काय रियालिटी होती हे न पाहता ती मुलगी पोलीस स्टेशनला गेली, ही एक गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट, स्वारगेट सारख्या बस स्थानकात गजबजेच्या ठिकाणी अशा घटना घडतायत, हे सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे काही होऊ शकतं, काही होऊ शकतं सर. त्याच्या खूप जण बोलली, किती जण ह्याच्यावर बोलली की तिथे मग हे सापडलं ते सापडलं, ओके. मग अधिकानी प्रिकॉशन घेतल्या जातं ह्याच्यावर पण बोललं गेलं. म्हणजे मी पण आज वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून हे टीका करणं पण चुकीचं आहे की का नाही तुम्ही आधी बघितलं किंवा का नाही केलं. ठीक आहे, जर आता आलंय लक्षात, मग आता त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. बदलापूर नंतर रेप हा झालाच नसायला पाहिजे, हे माझं मत आहे. जर शाळेतली मुलगी सुरक्षित नाहीये, कोलकातामध्ये मुलगी डॉक्टर आज तिच्या कामाच्या ठिकाणी ती सुरक्षित नाहीये, तर मग काय आहे, म्हणजे कुठे सुरक्षा मुलींना कोण देतंय? आम्ही आमचा बचाव जर करू शकलो असतो तर मग आम्ही कशाला कायद्याच्या मागे फिरलो असतो, आणि आम्ही कशाला पोलीस चौकीत जाऊन सगळ्यात आधी ज्याच्यासोबत जी घटना होती तेच जाऊन हजर होते सर. ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही एखाद्या मुलीसाठी. नक्कीच. कारण तुम्ही जे कायदे सांगितलं, कायदे तर आहेत, पण त्याची अंमलबजावणी जर खरंच त्या पद्धतीने जर झाली आणि त्या ज्या शिक्षा आहेत त्या जर झाल्या आणि यातल्या जर पळवाटा जर बाहेर काढल्या, तर निश्चित एक भीती मनामध्ये बसणं गरजेचं आहे. ती जर भीती मनात बसले तरच ही प्रकरणं कुठेतरी कमी होतील. परंतु अर्थात आपल्याला माहिती की सिस्टीम आपली काय आहे, म्हणजे सरकारला किंवा कोणाला दोष द्यायचा नाही, पण ती सिस्टीमचाच दोष आहे. याच्यामध्ये कित्येक रेपिस्ट हे निर्दोष सुटतात. हो, का तर पळवाट आहेत. हो, सो त्याच्यावरती आपण परत येऊयात. परंतु तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात, तुम्ही हे सगळं जवळून पाहताय. बऱ्याच वेळा
फिल्म इंडस्ट्रीमधल्या जे काही ॲक्ट्रेस आहेत किंवा काम करणारे जे असतील त्यांच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिलं जातं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखादी मुलगी चालली, एखादी मुलगी डान्स करते, एखादी ॲक्टिंग करते, तर समाज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. तुम्हाला काय अशा अनुभव येतो? हो, बघतं सर. त्यांना असं वाटतं आता माझी जी लाईफस्टाईल आहे किंवा जे काय माझ्याकडं असेल घर गाडी वगैरे, तर मुलगी ही स्वबळावर उभा राहू शकते किंवा तिचं स्वतःचं अस्तित्व तिच्या पैशावर असू शकतं, ती तिच्या दमावर असू शकते. ह्याच्यावर लोकांचा प्रश्न पडतो. ह्याचं मलाच प्रश्न आहे की ह्याच्यावर का लोकांना विश्वास बसत नाही. आणि बिंग फ्रॉम फिल्म इंडस्ट्री लोकांचं हे आहे असं की असं ती न्यूज हाईप आहे की अरे ही आहे म्हणजे हिने हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काहीतरी केलं असेल. असं नाही, त्या पण मुली असतील ज्या कॉम्प्रोमाइजच्या फेसला गेल्या असतील, पण ज्यांच्यामध्ये धमक आहे काम करायची, ज्यांच्यामध्ये कला आहे, त्या त्यांच्या जीवावरच वर गेलेत सर. तर रेशो तसा इक्वल रेशो आहे आणि खरंच लोकांचा दृष्टिकोन चेंज होतो की फिल्म इंडस्ट्रीतून आहे तर बाबा इझी अवेलेबल ज्याला आपण म्हणतो. आणि आता काय झालं, इंस्टाग्रामवर आता तुम्ही एखादा कार्यक्रम आयोजित केला, एखादा स्टार आला आणि मी शेजारी उभा राहून फोटो काढला, मग तो काय करतो, तो इंस्टाग्रामवर वगैरे तो टाकतो. आणि मग एखाद्या मुलीला अप्रोच करायचं असेल तो मैंने ये काम किया है, मैं इनके साथ रोज उठता बैठता हूँ, एक साधा फोटो सुद्धा तो समोरच्याला एक्सप्लेनेशन देऊन जातो की आमचं उठणं बसणं आहे. सो हे पण मुलींना किंवा जे न्यू कमर असतात तर ते पण असे फसू नये. आज मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगते की असे जे येतात जे फसवणूक करतात, अजिबात अशा फसवणुकीमध्ये पडू नका. कारण ज्या माणसाने काम केलेलं असतं, प्रोड्युसर डिरेक्टर, तो कधीच स्वतःचा बायोडेटा तुम्हाला सांगत नाही मी काय केलं. एक्झॅक्टली. हा, आज मला जर तुम्ही बोलवलंय कारण तुम्हाला माहिती मी काय केलंय म्हणून आज मी इथं आहे. तर श्रीमंत कधी दाखवत नाही मी खूप पैसेवाला आहे, आणि ज्याच्याकडे खूप नॉलेज असतो तो कधी दाखवत नाही मी किती हुशार आहे. राईट. अशी ही गंमत आहे. बरोबर. मग आता जर भरपूर मुली आहेत त्यांना या क्षेत्रात यायचंय, पण एकतर कुटुंबामुळे त्यांना संधी मिळत नाही, समाजामुळे त्यांना संधी मिळत नाही, आणि ज्यांना संधी मिळते त्यांना या क्षेत्रात आल्याच्या नंतर संधी मिळत नाही. हो. काय केलं पाहिजे? सर, मी इंस्टाग्रामवर बघते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या मुली गावाकडे आहेत त्या इतक्या हुशार आहेत, त्या आज होम बिझनेस करतायत सर. आज घरातून मुली व्यवसाय करतात, खूप टॅलेंटेड मुली आहेत. ह्यांना चान्स दिला पाहिजे, ह्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म असले पाहिजे, आणि सगळ्यात मुळात त्यांच्यासाठी सेफ्टी पण असली पाहिजे. तर खूप कलाकार, गावाकडचे पण कलाकार, आज गावाकडची मुलगी आपल्याकडे यायला विचार करते. बरोबर. शहरामध्ये तिथं जिम सारखी गोष्ट, जिमला जाण्यासाठी पण तिथे लोक विचार करतात की ती पंजाबी ड्रेस घालून जिमला जाते, मग तिथं जाऊन ती चेंज करते आणि मग वर्कआउट करते. ही मानसिकता चेंज होणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. जिमचा विषय निघाला, तुम्ही एवढ्या फिट आहेत, एकतर तुम्हाला तुमचे शो असतात, तुमचं शूट असतं, कुटुंब सांभाळायचं असतं किंवा घरची जबाबदारी असेल, ह्या सगळ्या पाहता असताना एवढं फिट कसं आहे? मी म्हणलं ना सर, मी स्वतःवर खूप काम करते की आपल्याला लोकांनी का बघावं याचं कारण आपल्याला पटलं पाहिजे. वेळ मिळतो कसा, काय करता? मी सकाळी सर 6ला उठते. आधी माझी लाईफस्टाईल थोडीशी अशी एकदम यो टाईप होती. मग मला काही एक वय किंवा एक अनुभव आणि लोकांमध्ये राहून काही गोष्टी मध्ये आपण शानो होतो, म्हणजे आपल्याला लात लागल्याशिवाय आपण उठून उभा राहत नाही, तशातली ती गत झाली. 6-6:30चा माझा वर्कआउट शेड्यूल असतो, 7पर्यंत सपोज, आणि रात्री मी 10:30ला झोपते. आणि एक फॅमिली टाइम फिक्स आहे, फ्रेंडशिप प्रोफेशनल, एक 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे पूर्ण लाईफ बॅलन्स असल्यामुळे कुठेतरी फायनान्शियल स्टेटमेंट व्यवस्थित आहे, मेंटल हेल्थ चांगली आहे, शरीर पण चांगलं आहे, आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. सो टाइम मी काढतेच, का मला लोकांनी का बघावं हे मला पटले पाहिजे ते कारण. सो मी माझ्यासाठी टाइम काढते अगदी. ओके. आतापर्यंत जे तुम्ही सगळे गाणे केले, त्या गाण्यामध्ये सगळ्यात जास्त आवडलेलं गाणं कुठलं? सर, मग आता माझ्यासाठी तुम्हाला सगळेच गाणे माझ्या आवडीचे असणार ना सर. लोकांनी जसं जानू विना रंगच नाही हे डोक्यावर घेतलं, तुम्हाला स्वतःला वाटलं असेल ना, नाही हे बेस्ट आहे? मी ते माझं पिल्लू माझी जान, ते नतीचा नकरा नऊवारी साडी पदर डोक्यावर, माझं पिल्लू माझी जाने गाण्याची ती ओळ आहे. तर तो जो व्हिडिओ आहे ना तो खूप रोमॅन्टिक आहे, असा घरगुती नवरा बायकोची ती स्टोरी दाखवली आहे. सो ते माझ्यासाठी तो व्हिडिओ खूप मला आवडतो. आणि वारे माझ्या सोन्या ऑडिओ आवडतो. अशा 2 वेगळ्या चॉईस आहेत माझ्या. अच्छा. ज्यावेळेस तुम्ही आता ह्या गोष्टी सगळ्या करताय तुम्ही, ज्यावेळेस तुमचं शूटिंग असतं किंवा तुम्हाला कोणतरी अप्रोच होतं, तुम्हाला प्रोग्रामला बोलवतं, हे सगळं व्यस्त तुमचं शेड्यूल असतं. हो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना
हे मॅनेजमेंट करण्यासाठी कोण असतं? सो आमचे ऑर्गनायझर्स असतात, आपल्यासाठी PR टीम काम करत असते. त्यानंतर मग आम्ही क्रॉस चेक व्हेरीफाय पण करतो, कारण की बरेच लोक असे फेक कॉल्स पण येतात आम्हाला की आमचं हे उगा टाइमपास पण असतो. अशी पूर्ण टीम आपल्यासाठी काम करते. आणि मी मोस्टली बाय जो मेडिटर असतो किंवा जे ऑर्गनायझर्स असतात जे मला मॅनेज करतात, मॅनेजर ज्याला म्हणून, मी त्यांच्या थ्रू जाणं योग्य समजते, कारण ते पूर्ण व्हेरीफाय करून आलेले असतात कार्यक्रम म्हणा, किंवा आता कोणाचं काहीतरी क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे किंवा काही बॅकग्राऊंड आहे, त्याला जाग आली की मला एक गाणं करायचं, पिक्चर करायचंय, अशा आता निर्माते भरपूर आले. सो आम्ही ते सगळं काम व्हेरीफाय करतो सर, आणि मग टीम वर्क करते पूर्ण. ओके. आणि ज्यावेळेस एखादं गाणं तुम्हाला तयार करायचं असतं, त्याच्या आधीची प्रोसिजर कशी असते? कारण आम्हाला काही माहित नाहीये किंवा आपल्या प्रेक्षकांना पण माहित नाही. गाणं साधारण 3-3.5 मिनिटाचं असतं सर. तो एखादा बघून तो तुम्हाला जज करतो, त्याला आवडलं किंवा नाही आवडलं, हे त्याचे 2 मत असतात, तिसरं तो येत नाही. पण त्याच्या मागे सर 8 ते 10 दिवसाची प्रोसेस असते. ऑडिओ किमान रेडी होण्यासाठी एक 8 ते 10 दिवस लागतात. त्यानंतर आमचे रिहर्सल्स असतात 2 दिवसाच्या, जे काही जर ऍक्टिंग असेल, डिपेंड कॉन्सेप्ट काय, मग आम्ही कपड्यांवर काम असतो, तर किमान एक 10 ते 15 दिवस एक गाणं घेऊन जातो, जे की ऑडियन्स आमची 4 मिनिटात नाईस और बॅड असा रिव्ह्यू देऊन जातो. पण 15-20 दिवसाची मेहनत एका प्रोजेक्टच्या मागे असते. फॉर सॉन्ग मी म्हणतीये. ओके. त्याच्यासाठी काही कॉम्पिटिशन असतं? कॉम्पिटिशन भरपूर आहे ना सर. आता जसं म्हटलं की रील 330 सेकंडच्या रीलमध्ये पण लोक हिरो झालीत, हिरोईन झाली. तर आणि आम्ही तर किती वर्षापासून काम करतो या क्षेत्रात, मला 15-20 वर्ष झाली. चाइल्ड आर्टिस्ट म्हणूनच मी काम करायला चालू झाली. तर कॉम्पिटिशन आहे ना सर. ह्या सगळ्या मेहनतीमध्ये तुम्ही चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलंय, लहानपणापासून हे करताय, असं स्ट्रगलिंग फेज कधी होती? स्ट्रगलिंग फेज सर, तो म्हणजे स्ट्रगलिंग फेजच असतो सर. तुम्हाला प्रूफ करायचं म्हणजे तो स्ट्रगलिंगच आहे ना. म्हणजे आता तुम्ही जानोविना रंगच नाही आणि फेमस झालात, इथून पुढे तुम्हाला स्ट्रगल आहेच. मग मी फेमस झाले म्हणजे मला अजून लोड आलाय सर. जेव्हा मी मिळवते काहीतरी, तुम्ही मला जानूविना रंगामध्ये बघितला, माझा लोड अजून वाढला की मी आता काय करणार. स्ट्रगल आहे सर, स्ट्रगल हा संपत नाही. जो एक जेन्युइन आर्टिस्ट ज्याला वाटतं ना की आपल्याला काम करायचं, आपल्याला सक्सेस व्हायचंय, त्याचा स्ट्रगल हा शेवटपर्यंत संपत नाही, कारण त्याला त्याचा बेस्ट द्यायचा असतो. आणि सुरुवातीची जे स्ट्रगल होती, आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली, कॅमेरा वगैरे, आधी ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, तर तो तर खरा रिअल स्ट्रगल होता, पण त्याला स्ट्रगल नाही म्हणता येणार. ते कुठंतरी आपलं एक लर्निंग पॉईंट होता. तो स्ट्रगल कधी संपत नाही, कधीच संपत नाही. बरोबर. महिला दिनानिमित्त बोलतोय आपण. कित्येक महिला अशा आहेत की त्यांना खूप काही करायचंय, वेगवेगळे क्षेत्र आहेत, फक्त ऍक्टर म्हणूनच नाही, वेगवेगळे क्षेत्र आहेत, परंतु त्यांना संधी दिली जात नाही. मग कुटुंबाकडून दिली जात नाही किंवा समाजाकडून, जसं सुरुवातीला बोललो. काय सांगाल, म्हणजे मुलगी किंवा महिला, म्हणजे यांच्याकडे अजूनही चूल आणि मूल म्हणूनच पाहिलं जातं, तुम्ही काय सांगाल? सर, महिलांना जर तुम्ही चान्स दिला तर त्या सगळ्या क्षेत्रात, मी नाही म्हणते की आमचं कॉम्पिटिशन पुरुषांसोबत नाहीच आहे सर. पुरुष हे बेस्ट आहे, दी बेस्ट आहे, पण आम्हाला जर चान्स देतंय, जर घरून प्रोत्साहन मिळतंय, नवरा सहकार्य करते, आई वडील सहकार्य करतायत, तर त्या मुली खूप क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. आज मुलीचं पॅकेज मुलापेक्षा जास्त आहे सर. त्या पुरुषांनी मेल इगो नाही घेतला पाहिजे, त्यांनी तो सपोर्टिव्हली घेतला पाहिजे. सो हे ऍटिट्यूड येण्यासाठी ते त्यांच्यातच, आता त्यांनी ते त्यांच्यामध्येच त्या निर्माण केल्या पाहिजे. बाकी संधी आहे, संधी महिलांसाठी खूप आहे, आणि महिला खरंच खूप कष्ट करतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी. कारण लहानपणापासून आई वडिलांचे ताणे, त्यानंतर मोठं झाल्यावर त्यांना लग्नाचा बर्डन, लग्न झाल्यानंतर मुलांचा बर्डन, त्या बर्डनमध्येच त्यांचं पूर्ण, म्हणजे इव्हन मी पण, आज एवढे मी मोठ्या गप्पा करतेय, माझी फॅमिली पण आम्हाला बर्डनमधूनच त्यांनी कुठेतरी मुलगी 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 करत, सेव्ह करत करत कुठेतरी आज इथपर्यंत आम्ही आलो. तर फ्रीडम मिळाला पाहिजे. समाजाच्या पुरुषांचा बघायचा दृष्टिकोन चेंज झाला पाहिजे एखाद्या स्त्रीकडं. त्यामुळे या हळूहळू गोष्टी होतील. आणि जरी एखाद्या स्त्रीचा पॅकेज पुरुषापेक्षा जास्त असेल, त्यांनी मेल इगो त्याचा हर्ट व्हायची काही गरज नाहीये. असू शकतो, ती असू शकते हुशार पुरुषापेक्षा. अगदी बरोबर. आता आपण जसं म्हणलं की महिला सुरक्षित नाहीयेत, खरं फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिला सुरक्षित आहे? सर, फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिला सुरक्षित आहे का नाही पेक्षा तिची मर्जी इम्पॉर्टंट आहे. तिचं सुरक्षित असणं हे तिच्यावर आहे. का मोस्ट ऑफ द टाइम त्यांची पण मर्जी असते ना, मग ती सुरक्षित आहे का नाही हे अगेन तो तिचा पार्ट झाला. पण जबरदस्ती तुमच्यावर कोणत्याच कारणाने होऊ शकत नाही. एक्झॅक्टली. आजही आपण पाहतो की मुलींना स्टेज परफॉर्म करायचा असतो किंवा डान्स करायचा असतो,
घरातून बाहेर पडायचं असतं, कुठल्या तरी प्रोग्राममध्ये त्यांना पार्टिसिपेट करायचं असतं, कुटुंब करून देत नाही. हो. तर कुटुंबाला भीती असते की समाज काय म्हणाल, ते कदाचित तुम्ही देखील अनुभवलं असेल. काय सांगाल सर? समाजाचा जो कॉन्सेप्ट आहे, जे कुटुंब घाबरतात की अरे हिला हे नाही करू द्यायचंय. आधीच मला मी नाही सांगू शकत, आत्ताचं त्यांचं एक कारण पण जेन्युइन आहे सर. कॅमेरा प्रत्येकाच्या हातात आलाय. युजलेस सारखी गोष्ट लोक शूट करतात. मुलींना ब्लॅकमेलिंग करणं किंवा असे प्रकार, प्रेमात मुली पडतात आणि काही गोष्टी त्यांच्या सहमतीने होतात, पण जेव्हा त्यांच्यात भांडणं होतात त्या गोष्टी चुकीच्या वेळी बाहेर येतात. तर ही जी सिक्युरिटी आहे फॅमिलीची मुलींना घेऊन, ती योग्य आहे. पण हे जे बाकी ज्या गोष्टी चालतात ना, ते सुरक्षा समाजाने केली पाहिजे मुलींबाबतीत. बरोबर. आणि सोशल मीडियामुळे देखील भरपूर मुली फसतायत. खूप फसतायत सर, म्हणजे इतक्या फसतायत की म्हणजे काही सांगायची बाबच नाहीये. कुठली काळजी घेतली पाहिजे मुलींनी? तुम्हाला माहिती असेल कशा पद्धतीने फसवलं जाते. हो सर, मुलींना गोड बोलून फसवलं जातं, प्रेमाच्या नावाखाली फसवलं जातं, लग्नाच्या नावाखाली फसवलं जातं, करिअरच्या नावाखाली फसवलं जातं. तर मुलगी ही जन्मताच हुशार असते, तिला सेन्स असतो, म्हणजे त्यांना कशा पद्धतीने स्पर्श केलाय ह्याचा सुद्धा त्यांना सेन्स असतो. मुलगी खूप हुशार असते, पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे त्यांनी विश्वासच नाही ठेवणं कुणावर. आज जर मला विचारले की जेबा तुमची बेस्ट फ्रेंड कोण आहे, तुम्ही कोणाशी तुमच्या आयुष्याच्या गोष्टी डिस्कस करतात, मी सांगेल माझा आज कोणावरही विश्वास नाही. मी माझ्या 100% गोष्टी कधीच कोणाला शेअर करत नाही. आणि मी तिथंच लोकांना चान्स देते किंवा मी त्यांना तिथंच कॅमेरा किंवा फोटो काढायची संधी देते जिथं गैरफायदा घेतला जाणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रिकॉशन घेणं गरजेचं. आयदर तो तुमचा प्रेम आहे काय, पण नाही, मुलींनी नाही ट्रस्ट केला पाहिजे सर. बरोबर. ही सेफ्टी आहे. ज्यावेळेस तुम्ही अशा कुठे प्रोग्रामला जाता त्यावेळेस गर्दी होत असेल सेल्फी काढण्यासाठी, हो. असं वैताग येत नाही? वैताग म्हणण्यापेक्षा सर तो प्रेम असतो, तो वैताग नाही म्हणता येणार मला. नाही, वैताग नाही आहे सर, ते प्रेम आहे. आणि भाग्याची गोष्ट आहे सर, खूप जणांना नाही होत. मी फक्त गाणी केली सर, बरीच गाणी केली. लोकांनी 1000 CRच्या घरातली सुपरहिट फिल्म केली, त्यांना ते सौभाग्य लाभलं नाही. आज मी ज्या गोष्टी माझ्यासोबत होत आहेत, एवढं प्रेम मिळते, त्याचा मला कसा कंटाळा येणार? मला गाडीतून उतरून पण मी किती वेळा लोकांनी, आपण गावाकडे क्रेज असतो सर आर्टिस्टचा, पुणे मुंबई सिटीला काही नाही, ते चालत फिरत दिसत असतात. ग्रामीण भागात मी असे दहीहंडीचे वगैरे जो मी कार्यक्रम करते, त्यांचं कोणीतरी कार्यकर्ता असतो, बऱ्याच वेळा त्यांनी गाडी थांबून खाली उतरून पण सर फोटोज घेतलेत. आणि आम्ही देतो फोटो. हो, आम्ही देतो, कारण की चला बाबा प्रेम आहे, तुमच्यामुळे आम्ही कशाला तुम्हाला ऍटिट्यूड दाखवू. बरोबर. म्हणजे ते तुमचं यश आहे. हा, यश आहे, ते यश आहे आपलं ते. आणि ते यश तुम्हाला समोर दिसतंय. हो. असं कधी झालं की जसं तुमच्यासोबत लोकांना सेल्फी काढायचा असतो, फोटो काढायचा असतो, तुमच्या कधी आयुष्यात असं झालंय की मला या व्यक्तीसोबत सेल्फी काढायचा पण अजूनही योग नाही आला? हो, आहे ना सर. मी कंगनाला बराच फॉलो करते, कंगना रनौत. मला तिला भेटायची इच्छा आहे. उदित नारायणचे गाणे, ज्यांनी खूप जणांचे लिव्हर खराब केलेत. शानू कुमार एक असे व्यक्तिमत्व आहे माझ्या आयुष्यात, 3-4 जण की ज्यांना मला आवर्जून वाटतं की मी त्यांना भेटावं. रणदीप हुड्डा कुठेतरी माझा एक क्रश होता, त्याला आताच मी मुंबईला त्यांना मी भेटले. सो आम्ही पण कोणाला तरी फॉलो करत असतो सर. आणि माझा फॉलो कॉन्सेप्ट कसा आहे, मिनिंगफुल आहे. आज कंगना बोलते, मला आवडते ती. आयदर ती युजलेस बोलते, पण जेव्हा ती चांगलं बोलते तर मी तिची प्रशंसा पण करते. उदित नारायण एक चांगले कलाकार आहेत. सो आहेत. कंगना रनौत विदाऊट फिल्टर आहे सर, विदाऊट फिल्टर आहे. आणि ही क्वालिटी फिमेलमध्ये असणं गरजेचं आहे. आज आपण म्हणतो की नो म्हणणं शिका, नाही म्हणणं शिका. सो नाही, हो, ही ती क्वालिटी सगळ्या मुलींमध्ये असली पाहिजे. कोणाचं मन ठेवायची काय गरज आहे सर? ते आपण ठेवतच आलोय. नाही म्हणणं शिका. आणि जे क्लिअर आहे, म्हणजे मी जर आज मी वास्तव कट्टर आले आणि मी जर तुम्हाला सांगितलं काही गोष्टी तुमच्या ड्रॉबॅक, तर त्या तुम्ही एकदम सपोर्टिव्हली घेतल्या पाहिजेत. बरोबर. आणि कारण मी बोलून गेले ना, फिल्टर नाहीये. मग मी तुमची जेन्युइन फ्रेंड झाली सर. मी तुमचं जर कौतुक करतेय, मी तुमची जेन्युइन फ्रेंड नाहीये. आय एम अ फिल्टर. कारण तुम्ही मला बोलवलं, मग साहजिक आहे मी कौतुक करणार तुमचं. ऑब्व्हियसली. म्हणजे ऍक्च्युली समाजामध्ये वावरत असताना महिलांनी देखील
याचा विचार करणं गरजेचं आहे. कोण कसं बोलतंय, कोण किती गोड बोलतंय, हो याच्यावरती कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं हे त्यांनी नाही. मुली हुशार आहे सर. मी जसं म्हटलं ना, जसं आम्हाला सेन्स असतो स्पर्शाचा, तसं मुली हुशार असतात. त्यांना माहित असतं की काहीतरी फायदा आहे म्हणून बोलतो वगैरे. तरीही मुली फसतात ना. तरी फसतात सर. हे खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे. मुली फसतात, भयानक फसतात. आणि अशा केसेस मी सोशल मीडियावर बघते किंवा आमची जेव्हा चर्चा होते. बरं, मी जेव्हा चर्चा करते तेव्हा आम्ही असं उगाच काही फालतू चर्चा नाही करत. माझा जो सर्कल आहे तो नॉलेज सर्कल आम्ही वाढवतो की काय बातम्या होत्या, काय आपण घेतलं पाहिजे, अशा गोष्टींवर आम्ही चर्चा करतो. तर मला हाच प्रश्न पडतो की मुलगी ही खूप हुशार आहे, प्रत्येक क्षेत्रात पुढे, बॉडी बिल्डिंग म्हणा, PSI SI ह्या सगळ्या क्षेत्रात हुशार आहे, पण ते फसतात कसे, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे कारण की जो समोरचा आहे तो पण कुठेतरी तो शहाणाच असेल. म्हणजे ते हसतात, तो आपण एकटेच हुशार नाही सर, आपल्यापेक्षा अजून हुशार आहेत, पण ते काही लोक निगेटिव्हिटीनी हुशार आहेत, काही पॉझिटिव्हिटीनी हुशार आहेत. अगदी बरोबर. सोशल मीडियामध्ये मुलींचं खूप प्रमाण वाढलंय आता. आणि तुम्ही जसं सांगितलं की सोशल मीडियामध्ये रातोरात कोणी फेमस होत आहे, ऍक्टर होऊ शकतो, तर मोठी संधी मिळू शकते. पण याचे काही दुष्परिणाम पण असू शकतात. तुम्हाला वाटतं याचे काही दुष्परिणाम आहेत सोशल मीडिया? सर, दुष्परिणाम खूप आहेत. मला ती गोष्ट कळत नाही की जी लोक फॅमिली लाईफ, नवऱ्यासोबतचे रील अँड रिअल मध्ये ना सर, जे समंदर के दो किनारे मिल नाही सकते ना सर, तो हाच कॉन्सेप्ट आहे. रील आणि रिअल मध्ये खूप फरक आहे. लोक फॉलो करतायत एकमेकांना, पण ऍक्च्युली असं काही नसतं चाललेलं. त्यामुळे तुम्ही तुमची फॅमिली लाईफ, तुमची लव्ह लाईफ, तुमच्या नवऱ्यासोबत त्यांनी तुम्हाला काय गिफ्ट दिलंय, तुमचे वडील तुमच्यासाठी काय करताय, सगळ्या गोष्टी पोस्ट करायची गरज नाहीये. रिव्हिल आई ज्याला म्हणतो, नजर लागते, खरंच लागते, काही गरज नाही तुम्हाला. आणि काय होतं सर, जेव्हा तुम्ही असे स्टोरी पोस्ट करता किंवा लव्ह लाईफ, फॅमिली लाईफ जेव्हा तुम्ही पोस्ट करतात, त्याचा खूप दुष्परिणाम होतो. कारण की आज हा माणूस आपल्याशी चांगला आहे, तो उद्या कोणत्या लेवलला जाऊ शकतो ना, याची कुणालाच कल्पना नसते. त्यामुळे सगळ्या गोष्टी अजिबात पोस्ट करायची गरज नाही. अगदी बरोबर. आपण पाहतो की सोशल मीडियावरती स्वातंत्र्य खूप आहे. हो, म्हणजे आपण दोन गोष्टी आहेत, एकाच नाण्याच्या जशा दोन बाजू आहेत तशा, की बऱ्याच समाजामधून अशा प्रतिक्रिया येतात की अंग प्रदर्शन केलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला एक वर्ग असं बोलतो की त्यांनी कशी कपडे घातलेत याच्यापेक्षा तुमची नजर कशी आहे याच्यावरती लक्ष द्या. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? सर, आता मी शूट करते, मी बिकनी शूट वगैरे बरेच शूट केलेले आहेत. आणि मी म्हटलं जसं की मी माझ्यावर एवढी मेहनत करते, तर वाय नॉट, माझ्याकडे बरेच ब्रँड्स येतात ज्याच्यामुळे मी स्वतःही छोटे कपडे घालते. पण आता जर मी साडी घातली आणि तुम्हाला मी साडीत पण बॉम्ब दिसते आणि मी तुम्हाला साडीत पण हॉट दिसते, साडी आपली वेशभूषा काय, ही आपली संस्कृती आहे ना, की मुली लोकांना वाटते की अरे साडी घातली म्हणजे सोजवळ असेल. नाही, तो तुमचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला मी साडीत पण हॉट दिसू शकते, बॉम्ब दिसू शकते, आणि तुम्हाला मी जीन्स स्कर्टवर सुद्धा एक डिसेंट मुलगी दिसू शकते. हा दृष्टिकोनचा भाग झाला. बरोबर. म्हणजे ऍक्च्युली हा प्रश्न विचारण्याचं कारण हे की दोन मतप्रवाह असतात. हो, की एखाद्या पालकाला त्यांची मुलगी जर शॉर्ट घालत असेल चालते, बाहेरची कुठली मुलगी असेल तर ती चालत नाही. हो, म्हणजे घरामध्ये चालू शकतं आपलं पोरगान त्यांचं कार्ट, हा असा प्रकार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडून तरी हे लक्षात आलं की तुमचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. दृष्टिकोन बदलणं गरजेचं सर. तुम्ही मुलींना शिकूच नका की त्यांनी काय केलं पाहिजे. आज त्या राईट मारून लेफ्ट टर्न जरी घेताय तरी तुमचा आधीच तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे, मुलगी ड्राईव्ह करती म्हणजे चुकीची चालवणार. तुमचं तुम्ही ऑलरेडी, अच्छा, म्हणजे तुमचा दृष्टिकोन ऑलरेडी झालेला आहे. तर तुम्ही मुलींना सांगूच नका की कपड्यांबाबतीत मला तरी वाटतं हे, जर बोलायचं मत सगळ्यांना आहे तर काय घालायचं हे सुद्धा स्वातंत्र्य असलं पाहिजे ना मुलींना, पुरुषांना. बरोबर. आजकाल आपल्याकडे जे लग्न संस्था आहे याच्यामध्ये पण मुलींचं प्रमाण, लग्नाचं प्रमाण खूप कमी होत चाललंय इन द सेन्स की लग्नाचं वय वाढत चाललंय. कित्येक मुली अशा आहेत की त्यांना लग्न करायचं नाही, अर्थात मुलं देखील आहेत. लग्न संस्थेवरती तुम्ही काय सांगा? सर, मला जेन्युअनली मी तुम्हाला सांगू का, एक 10, 12, 15, 20 वर्ष मला नाही माहित, एक असा टाइम येईल ना की लोक लग्नच करणार नाही.
एक असा सेंचुरी यायची मला असं कुठेतरी वाटतं. म्हणजे हे वक्तव्यामुळे लोक मला चुकीचंही समजतील. मलाही अजून वाटत नाही की मी लग्न करावं, कारण की माझी मानसिकता झालेली नाहीये. लग्नाला एक वेगळाच कॉन्सेप्ट झालाय. आयदर तो एकतर ते प्री वेडिंग शूटचा एक एवढा हाईप झालाय, एक्सपेन्सिव्ह वेडिंगचा एवढा हाईप झालाय. इंदोरीकर महाराजांचं एक खूप चांगलं वाक्य की साधी लग्न करून पण मुलं होतात. बरोबर ना सर? ते म्हणजे माझं हे मत आहे की काही वर्षानंतर लोक आणि 40, 41, 45 वर्षाच्या जरी लग्न झालं त्या मुली आज बेबी सुद्धा कन्झ्युम करायला विचार करतात. बरोबर. मानसिकता. आणि आम्ही असंही ऐकतो वाचतो की फिल्म इंडस्ट्रीमध्ये लग्न झाल्याच्या नंतर तुमचं क्रेडिट डाऊन होतं किंवा तुम्हाला स्कोप राहत नाही. ते पण बरोबर आहे ना सर? आता मला सांगा तुम्ही, आता सपोज दीपिका पादुकोणे वगैरे ती जेव्हा अनमॅरिड होती तर ती किती मुलांची क्रश होती. आज ती मॉमी झाली. सर प्रोड्युसर पण विचार करणार ना. आज तुम्ही ॲज अ डिरेक्टर आहे किंवा तुम्ही प्रोड्युसर आहे तर तुम्हाला काय वाटणार, माझा जो यंग वर्ग आहे जे मुलं आता जवान होतात, अजून जन्माला येतात, म्हणजे तो जो ट्रेंड आहे ना, मग त्यांचं पण एक कॉन्सेप्ट आहे की त्यांना फ्रेश चेहरा बघायचा आहे, त्यांना यंग मुलं मुली बघायच्या. सो ते राईट आहे सर. त्यांचं फिल्म इंडस्ट्रीला एक एज आहे सर, आणि तो मला वाटतंय आर्टिस्टनीच तो फॉलो केला पाहिजे. एका टाइम पिरियड नंतर त्यानेच आपलं एक माघार घेतली पाहिजे. घेतात नाही घेत. नाही घेत. आणि चांगली गोष्ट आहे ते स्वतःला, मला वाटतं प्रत्येक मुलीने समजलं पाहिजे शेवटपर्यंत की मी हिरोईनच आहे. पण जर तुम्ही विचार केला प्रॅक्टिकली तर आता जसे आपले कॅमेरामॅन आहे यंग आहेत किंवा अजून आपले आर्टिस्ट आहे, त्यांना वाटतं ना मला फ्रेश चेहरा बघायचा आहे. आणि मुलांना पण वाटतं ना की अरे काय नवीन आहे, काय नवीन आहे, काय नवीन आहे. सो ऑडियन्सला जे पाहिजे ते दिग्दर्शक दाखवणार सर. बरोबर. पण पुरुषांच्या बाबतीत नाही का लागू? पुरुषांची लाईफ लॉंग थोडी जास्त आहे. सलमान खान, शाहरुख खान क्रेज जास्त आहे ना. ते 20, 25, 22 वर्षाच्या हिरोईनला घेऊन काम करतायत. पण ऑब्जेक्शन कुणाचं नाही, कारण ऑडियन्सला खरंच न्यू चेहरा बघायचा आहे, फ्रेश फेस बघायचा आहे. आणि ज्या म्हणजे आणि अजून लग्न झालेले पण टॅलेंटेड ऍक्टर जसं आलिया भट, तिने लग्नानंतर किती सुंदर काम केलं आणि अजूनही ती स्वतःवर काम करते, ती का दिसतंय तिचं. सो तुम्ही जर स्वतःला असं काम करताय तर मग तुम्ही ऍज अ हिरोईन बऱ्याच वर्ष चालाल. पण फॅक्ट रिअलाइज करणं गरजेचं आहे की का टाइम नंतर आपण माघार घेतली पाहिजे. सो याला जोडून एक प्रश्न होता की तुम्ही काही हिट गाणी दिले, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा उल्लेख झाला जानू विना रंगच नाही. ज्या वेळेस ज्या फिमेल ऍक्टर असतात की ज्यांनी तुमच्यापेक्षा चांगले गाणे दिलेले आहेत किंवा तुमच्या आधीपासून त्या क्षेत्रात आहेत, त्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? काय इन्सिक्युरिटी वाटते त्यांना? सर त्यामुळेच आपली, मला कुठेतरी वाटतं मराठी इंडस्ट्री कुठेतरी मागे. कारण की जर एखादी, आता सपोज मी एवढी गाणी केली आणि एखादी मोठं ब्लॉकबस्टर पिक्चर केले, तर ते जेव्हा इंट्रोड्यूस होतात तर त्यांचा ॲटिट्यूड आपला वेगळाच असतो. पण आता माझ्याकडे जर कोणी फ्रेशर आलं तर मला माझं इंट्रोडक्शन द्यायला अजिबात लाज वाटत नाही. दॅट्स हाय, माझं नाव झेबा शेख आहे, मी एवढी गाणी केली, जसं की मी माझं परिचय तुम्हाला दिलं, त्याच लाज नसली वाटली पाहिजे. पण एखाद्याने जर खूप मोठा प्रोजेक्ट केला ना तर तो तुमच्या त्या इतर ज्यांनी 2-4 गाणी केली किंवा छोटा प्रोजेक्ट केलं ते त्यांना तेवढं सन्मान मिळत नाही सर, फिमेलकडून फिमेलला या इंडस्ट्रीमध्ये. तर त्याचं खूप वाईट वाटतं, जे की चेंज झालं पाहिजे. ओके. म्हणजे इन्सिक्युरिटी थोड्यात असते म्हणायचं थोडक्यात. इन्सिक्युरिटी म्हणा किंवा जेलसी म्हणा सर, म्हणजे ना असं प्रोत्साहन दिलं पाहिजे. अच्छा तुम्ही हे काम केलं का, अरे वा नाईस, खूप चांगलं झालं, मी बघितलं नाही पण मी नक्की बघेल. जरी तुम्ही बघितलं नसेल तरी एक वाक्य, एक सिनियर आर्टिस्ट एक ज्युनियर आर्टिस्टची ना शाम बना सकताय एक कॉम्प्लिमेंट देऊन, तर ते झालं पाहिजे, कॉम्प्लिमेंट दिली पाहिजे. पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही पाहत असतो की न्यूज ऐकत असतो, यांनी त्याला इग्नोर केलं, त्यांनी याला इग्नोर केलं. हो, एवढं ऍटिट्यूड असतं सर, भयानक ऍटिट्यूड असतो, खूप ऍटिट्यूड असतं, खूप ऍटिट्यूड असतं. आणि ते जे असं दाखवतात ना, बेस्ट इज इन न्यू टाउन, हे सगळं खोटं असतं सर. ज्यांच्या जीवावरती तुम्ही मोठे होताय प्रेक्षकांच्या, त्यांनाही तुम्ही ऍटिट्यूड दाखवता का? प्रेक्षकांना ऍटिट्यूड दाखवू शकत नाही सर, ते मायबाप आहेत सगळे आर्टिस्ट. आम्ही पाहतो ना बऱ्याच वेळा माईक फेकून मारणे, त्यांना धक्का देणे, कोणाचा बॉडीगार्ड त्यांना मारतोय. सर मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, काही प्रेक्षक आहे ना थोडे वाढीव असतात सर, ते ना काय करतात, काही क्वेश्चन्स विचारणार किंवा कमेंट्स पास करणार
आता सपोज अर्जुन कपूर आहे, तर अर्जुन कपूरचं मलायकाचं जर ब्रेकअप झालं, काय गरज आहे का त्याला त्या प्रश्न विचारायची? मग तुम्ही असे जे काही इन्सिडेंट होतात ना सर, मग ते क्वेश्चन्स त्यांना इरिटेट करतात, तेव्हा जाऊन हे इन्सिडेंट होतात. बाकी पब्लिक ही माय बाप आहे आमची, आम्ही त्यांना ऍटिट्यूड दाखवणं व्हेरी रॉंग. नक्कीच. मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु तुमचा प्रवास देखील जाणून घेणं तेवढं महत्वाचं आहे. कारण आजच्या जेबा शेख त्या पूर्वी काय होत्या आणि कशा पुढे आल्यात हे माहिती असणं गरजेचं आहे. कॉलेज कुठे झालं तुमचं? सर माझं कॉलेज MIT कॉलेजला मी माझं ग्रॅज्युएशन केलं, कॉमर्स साईडला. मी अजिबात हुशार नव्हते, पण मला कळलं की मी डान्समध्ये खूप चांगली आहे. सो मग मी माझं ते करिअर चूज केलं आणि उगाच अभ्यासामध्ये जर नाही मन लागत आहे तर मग मला ते बराबर वेळेवर कळलं आणि मी माझं प्रोफेशन चूज केलं. मग हळूहळू मी स्टेज शोज केले, कॉर्पोरेट इव्हेंट्स केले, मग बरीच गाणी केली, 8-10 गाणी केले. नंतर जानू विना रंगच नाही हा इतका व्हायरल झाला, त्यानंतरची मग सगळीच गाणी व्हायरल झाली. सो असं नाही की एका रात्रीत फेम मिळाला. जर्नी खूप लॉंग होती, 15-16 वर्षाची जर्नी होती. सो कधी आधी वाटत होतं कॉलेजला असताना की आपण असं कुठलं तरी एखादं गाणं आपलं फेमस होईल किंवा आपण चांगलं डान्सर बनवू? डान्सर तर होत्याच, परंतु कुठेतरी पडद्यावरती तुम्हाला जायला संधी मिळेल असं कधी वाटलं होतं? नाही सर, असं मी कधीच विचार नाही केला. म्हणजे अजून सुद्धा मला स्वतःवर विश्वास बसत नाही की आज आपण एवढं सक्सेस झालोय, आज आपल्यासोबत लोक सेल्फी काढतात, आपल्यासोबत फोटो काढतात. म्हणजे चमत्कार झालाय माझ्यासोबत, जे लोकांकडून देवाच्या कृपेने माझ्यावर झालंय. लावणी करता कधी? मी लावणी सर, मला बरीच जण म्हणतात की तुम्हाला लावणीमध्ये बघायचंय. आणि खरं तर आता हल्ली लावणीकडे बघायचा दृष्टिकोन लोकांचा चेंज होत चाललाय. पण खरं तर लावणी ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती म्हणजे आपला बेस आहे, आपली माती आहे ती. तर मला आवडेल तशी करायला. जसं मानपान त्या लावणीला सुरेखाताईंनी जो बाहेर परदेशात त्यांनी प्रेझेंट केलेला आहे लावणी हा फॉर्म, तर मला तसं लावणी करायला नक्की आवडेल. मी केली नाही पण मला आवडेल. तुमच्याच आता बोलण्यात होतं की लावणीला दृष्टिकोन बदलला त्याच्याकडे पाहण्याचा, का बरं? लावणी सर ना, लावणीकडे म्हणजे लावणी खांद्यावर पदर, खूप सारं असं अंबाडा, गजरे, मेहंदी, घुंगरू, म्हणजे खांद्यावर पदर घेऊन परफॉर्म करणारा जो डान्स ज्याला म्हणतो ती लावणी आहे सर. ती बघायला नाही मिळत, आता नाही बघत. खूप कमी कलाकार ते करतात आणि लावणीच्या नावाखाली बरेच जण स्टेज शोज करतात. त्याच्यावर आपलं काही ऑब्जेक्शन नाहीये. पण मला वाईट का वाटतं, कारण की महाराष्ट्रात लावणीला खूप मानपान होता आधीपासून. बरेच साताऱ्याला वगैरे तिकडे शोज होतात, कोल्हापूरला खूप चांगले कार्यक्रम होतात, तर ते मान राहिलेलं नाही. त्याचं खूप वाईट वाटतं बिंग अ डान्सर. बरोबर. आता जे हे शो होतात, तुम्ही देखील शोला जातात, तुम्ही एक डान्सर आहात. आपण पाहतो की कोणीतरी फेमस होतं, अर्थात चांगले कलाकार असतात, कलाकार हा चांगलाच असतो, परंतु लावणीचा विषय निघाला म्हणून सांगतो. पण वेगळ्या पद्धतीने जी लावणी केली जाते आणि 1-1.5 मिनिटामध्ये जी लावणी संपवली जाते, ती लावणीची जी कला आहे ती खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपण जे जुने सॉन्ग आहेत त्यांना रिमिक्स करून ऐकतो, तसंच त्या लावणीचं काहीतरी झालंय का आता? हा सर, हे समजणं खूप गरजेचं आहे. आयटम सॉन्ग, लावणी सॉन्ग, ह्या 2 सॉंग मध्ये खूप फरक आहे. आणि लावणी ही घुंगरू घालून ज्या पद्धतीने त्याचा जो ऑरा आहे, अटायर आहे, ती तशीच प्रेझेंट झाली पाहिजे. ती अंबाड्यातच ती चांगली दिसते. बरोबर. आणि ती रिस्पेक्ट आहे सर, लावणी रिस्पेक्टच आहे माझ्यासाठी तरी. तर तो तशीच साजरा झाली पाहिजे. लावणीच्या नावाखाली तुम्ही काही करू नका. मग त्याला तुम्ही प्रॉपर नाव द्या, आयटम सॉंग्स, आयटम परफॉर्मन्स, स्टेज शोज असं द्या, त्याला लावणी नका म्हणू. लावणी ऑडिओमध्ये लावणी चालू असते आणि डान्स वेगळा असतो. बरं, असंही होतं की भरपूर ठिकाणी पाहतो की शो चालू असतात, पब्लिक असतं, आपल्याला कोणाला नावं ठेवायची नाहीत, परंतु वेगळे हावभाव करणे, अट्रॅक्शन खेचून घेणे, तर डान्सपेक्षा ह्याच गोष्टी जास्त होतात स्टेजवरती. हे तुमच्या कधी पाहण्यात आलंय? कारण तुम्ही डान्सर आहेत. सारखंच पाहण्यात येतं. प्रॉब्लेम काय मला सांगा, जे ऑडियन्सला आवडते ते व्हायरल होते, तर चुकी कलाकाराची पण नाहीये. ती हावभाव करणार, तिला तेच येते किंवा त्यांनी ते शिकले किंवा त्यांना जे येते ते सादर करणार. चुकी ऑर्गनायझरची, चुकी ऑडियन्सची आहे की त्यांना ते बघायचंय. तुम्ही कलाकाराला नाही नाव ठेवू शकत ह्या बाबतीत. तुम्ही वारंवार जे असे शोज भरवताय, असेच कार्यक्रमाला जर तुम्ही कलाकार बोलवताय, मग त्यांची चुकी नाही ना. ते तर मानधन घेऊन येणार, ते त्यांना जे येतं तेच करणार, पण तुम्हाला पण तेच बघायचंय.
एक्झॅक्टली, म्हणजे प्रेक्षकांना काय पाहिजे तेच बघायचंय ना. मग त्यांची आर्टिस्टची काही चुकी नाही, तो त्याला जे येतं तो तेच दाखवणार. तुम्ही बोलवताय तुम्हाला तेच बघायचंय. त्याच्यामुळे लावणीचा कल बदललाय, लावणी बदलली, प्रेक्षक देखील प्रेक्षक बदलले सर लावणीचे. नक्कीच. मॅडम, ज्यावेळेस तुम्ही कॉलेज लाईफमध्ये होतात, कॉलेज लाईफमध्ये देखील तुम्ही परफॉर्म करत होतात, मुलं त्रास देत नव्हते? मी सर गर्ल्स स्कूलमध्ये होते 10th पर्यंत. मलाही फार वाईट वाटतं. 11वी-12वीला मुलं होती. तर न्यू आर्ट्स कॉलेज, अहमदनगर कॉलेज 12th माझं तिकडे झालं. सो तिकडून मी कॉलेज परफॉर्म केला. तिथं होती मुलं. पण त्यावेळेस पण सर नगर सिटी खूप छोटी आहे. तिथं मुलींनी डान्स करणं त्यांच्या बुद्धीला त्यावेळेस पण पटत नव्हतं सर. आणि अजूनही माझ्या मते, मला नाही माहित किती मॉडर्न झाली ती सिटी. पण ते मुली डान्स करतात हा खूप लोकांचा चुकीचा व्यवसाय की काय डान्स करते, ते तसंच होतं त्यावेळेस पण. ओके. तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं की आता तुम्ही भेटून आला, नाव आठवणं मला, की तुमचं क्रश तुला भेटून आला तुम्ही, रणदीप हुड्डाला भेटून आला. कॉलेज लाईफ मध्ये किंवा आधी रणदीप हुड्डा सोडून काही क्रश होतं? असं प्रेम झालं ना, प्रेम प्रकरण होतं. म्हणजे आज जर मी वास्तव कट्ट्यावर जर एवढ्या गोष्टी बोलतेय, इमोशन्स आहे माझ्या बोलण्यामध्ये एक फिल्टरलेस मी जे बोलतेय, त्याचं कारण कुठेतरी प्रेम आहे, कुठेतरी बाबा ब्रेकअप आहे, कुठेतरी खूप काही रडणं आहे, अल्ताफ राजाची गाणी आहे, बरंच जर्नी मोठी आहे ना. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की सोशल मीडिया एक असं माध्यम आहे की आपली पर्सनल आणि फॅमिली लाईफ ही पर्सनल असली पाहिजे. त्यामुळे मी काही पर्सनल बोलत नाही. अर्थात प्रेम करणं किंवा प्रेम होणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये. हा, मग मी माझ्याकडे जर या सगळ्या गोष्टी येत आहेत तर माझा हे अनुभव आहे सर. मी थोडी वाचून आली आज तुमच्याकडे. तुम्ही जर मला आज ब्रेकअपवर बोलायला लावलं, तुम्ही जर मला प्रेमावर बोलायला लावलं, मी एकदम बिनधास्त बोलेल. हे माझे अनुभव आहे, माझ्यासोबत झालेली कथा आहे. अगदी बरोबर. हा, मग तुम्ही आधी म्हणलात की मी हुशार नव्हते शाळेमध्ये, पण घरून असा फोर्स नव्हता का की नाही काहीतरी कर? प्रत्येक आईबापाचं स्वप्न असतं की मुलीने इंजिनियर, डॉक्टर. हा, माझ्या आई वडिलांना एरोस्टेस मला बघायचं होतं. माझ्या आईला त्यावेळेस ना, आता ती एअरलाईन बंद झाली, किंगफिशर एअरलाईन खूप टॉपला होती, त्यावेळेसच मी इन्स्टिट्यूट केलं. त्यांना नेहमी वाटायचं की बाबा हमारी लडकी हवे में उडे, तसं होतं त्यांचं. पण मी ट्रेनिंग कंप्लीट केली, एक इंटरव्ह्यू मी दिला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं तो मला बोललं की आम्ही तुम्हाला 3 months नंतर जॉईन करू, हेअर कलर चालणार नाही, असं बरंच काय त्यांचं म्हणजे जनरली पॉलिसी असते. तो असं मला बोलला. पण त्या एका इंटरव्ह्यूमध्ये ना सर, मी खूप लहान होते, एक गोष्ट मला एकदम झेपली, ऑन द स्पॉट झेपली, की आपण कोणाच्या अंडर कामच करू शकत नाही. आपल्यामध्ये जो आहे ना, आपल्यामध्ये एक मालकाचा ऑरा आहे, आपण नाही काम करू शकत कोणाच्या हाताखाली. ते मला कळलं. आणि आज मी कुठेतरी एक आर्टिस्ट असून माझे 1-2 सोर्सेस आहे जिथून मला एक मंथली इन्कम चालू होते. मी नाही काही केलं तरी मला स्वतःचं, मी माझं सगळं व्यवस्थित करते. म्हणजे हळूहळू मी स्टेबल करते मी अजून सगळ्या गोष्टी. म्हणजे याच्यातून महिलांनी हेही समजून घेणं गरजेचं आहे की स्वतःच्या पायावरती उभं राहणं किती महत्वाचं आहे. सर, मुलगी फायनान्शियल स्वतःवर डिपेंड राहणं खूप गरजेचं आहे. ती लग्न नाही केलं तरी चालेल, म्हणजे एका वर्षापर्यंत, पण एक फायनान्शियल स्टेटमेंट तिची स्वतःची असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, घरचे आपल्याला रागारागात म्हणतात, चल घराबाहेर निघून जा, बॅग भर, हाकलून द्यायची धमकी देतात. आज माझ्या घरचे ते करू नाही शकत. का? कारण की मी फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे. त्यांना भीती आहे, आईला खरंच राहते का काय वेगळी. हा जो ऍटिट्यूड येणं गरजेचं आहे, तो सर ह्याच्यामुळेच येतो सर. नक्कीच. तुम्ही आता म्हटलं की लग्नाचं एका स्पेसिफिक वयापर्यंत लग्न करण्याचा काय विचार? नाही सर, म्हणजे अजून तरी मला नाही वाटत, मला लग्नाची अजून काहीतरी क्युरियोसिटी नाहीये. पण मी ती मुलगी आहे की जिला गृहस्थी करायची आहे आणि कंपॅनियनशिप खूप महत्वाची सर. नुसतं मुलगा भेटला म्हणून लग्न नाही होत, त्याला डोकं पण असलं पाहिजे, त्याची माझी बुद्धी मॅच झाली पाहिजे, त्याला मी पटली पाहिजे, मला तो पटला पाहिजे. श्रीमंती आणि गुड लुकिंग हे अजिबात स्किल नाही सर मुलाचं. पुरुषांनी पुरुष होणं लय गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तेवढी मानसिकता जी आहे मला ती हवी. आणि त्याला पण एक गृहिणी म्हणून त्याचे पण काही थॉट्स असतील. से कंपॅनियनशिप जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की मी लग्नाचा विचार करेल. बरोबर, हा झाला तुमचा विचार. परंतु समाजामध्ये अशा कित्येक मुली आहेत की त्यांना हा विचार करायला सुद्धा स्वातंत्र्य नाहीये. त्या मुलींनी म्हणजे जोडीदार शोधताना बेसिक कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? कारण आज आपण पाहतो की घटस्फोटांचे प्रमाण खूप वाढले, भांडणं होतात, विचार जुळत नाहीत.
हुंडाबळी जरी आपण म्हणतोय, हुंडे आता बंद झाले तरी ते प्रमाण चालू आहेत. हुंडा फक्त पूर्वी पैसा दिला जायचा किंवा आणखी वस्तू दिली जायची, आता वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. काय सांगता? सर, अरेंज मॅरेज तर मला स्केरीच वाटते, कारण की ते काय चमत्कार होईल काही सांगू शकत नाही. तुम्ही जसे म्हणले डिवोर्स खूप होतात, तर मला वाटतं की जी कुंडली आपण कुंडली बघतो ना, ते आपलं सगळ्यांचं एक धार्मिक काही परंपरा आहे जे आपण खूप आधीपासून फॉलो करतो. पण सर, मुलाची आणि मुलीची मेडिकल हिस्ट्री चेक केली पाहिजे, हे कंपल्सरी असलं पाहिजे. मुलींच्या घरच्यांनी तपासणं करणं गरजेचं आहे की मुलामध्ये काय प्रॉब्लेम आहे का. हा एक मेजर इश्यू मी सध्या बघते की माझ्या कानावर, माझ्या सर्कलपैकी पण यायला चालू होतो. आणि मुलींना तो फ्रीडम दिला पाहिजे की तो मुलगा कसा आहे काय. आणि आपल्याकडे ही परंपरा नाही की लग्नाच्या आधी मुलगी मुलाचं घर बघायला जाते. आता लोक मॉडर्न झालीत, पण तिला संसार कर खूप थोडी झाली आहे. पण छोट्या मोठ्या गोष्टी आहेत सर. म्हणजे मी असे ब्रॉड माइंडेड आहे, पण माझ्यासारखे स्वतः सगळे विचार करतील अशातला पण भाग नाहीये. आणि कुणी करावा ह्याचा मी कोणाला आग्रह पण नाही करत. हे माझी मत आहेत, कारण नंतर लोक मग तुम्हाला कमेंट्स करतात की हे माझी मत आहे जी मी मानते. हेल्थ सर्टिफिकेट ही चेक झाली पाहिजे, जसं की आपण गुण चेक करतो. त्यानंतर त्याची सॅलरी चेक झाली पाहिजे. त्याचं सर अशी पण मी बघितलेत माझ्या सर्कलपैकी, जे मुलाचं लग्न झालंय बाहेर कुठे कंट्री, तो इथं येऊन मुली शोधतो घरच्यांना घेऊन. आणि काही स्कॅम मध्ये सर फॅमिली इन्व्हॉल्व असतात, आई वडील इन्व्हॉल्व असतात. आणि आपल्या देशामध्ये आई वडिलांचा एवढा मोठा ऑरा आहे की जिथे आई आणि वडील उभा आहेत म्हणजे मुलगा चांगला आहे किंवा हे सहमतीने होत आहे असं काही नाहीये. काही लोक चुकीच्या गोष्टींना आई वडिलांना पण पुढे उभा करतात. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मुलींना तेवढा फ्रीडम मिळाला पाहिजे. नक्कीच, ते त्यांच्या आई वडिलांनी देखील ती काळजी घेतली पाहिजे. आजच्या या महिला दिनानिमित्ताच्या पॉडकास्टच्या शेवटी फ्युचर प्लॅन काय? फ्युचर प्लॅन सर, काही वर्षानंतर लग्न करणं, एक फायनान्शियली स्टेबिलिटी करणार मी सर. आयुष्यात जन्म आहे तर सगळ्या गोष्टी शिकायच्या. लग्न करणार, मुलाबाळासारखं जे काही सुख आहे ते पण मला हवंय. लग्न मी करणार. एक काही प्लॅन्स आहेत, जसं आपण म्हणतो की ड्रीम, फिरायला वगैरे आपण चाललोच आहे, ते तर ड्रीम्स झालंच आहे. पण एक स्टेबिलिटी, की एक घर, की असा घर जिथून नवरा मला हाकलणार नाही, ते होणार नाही कधी. माझी भीती ना बिंग गर्ल, एवढ्या गोष्टी आमच्या सोबत होतात की आम्हाला खूप भीती असते. त्यामुळे एक चांगलं घर जिथं माझं अधिकार असेल, त्याचा अधिकार असेल, आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी, उदरनिर्वाहाच्या काही अजून पर्याय, की बाबा एक काही टाइम नंतरचं ग्लॅमर इंडस्ट्री खूप छोटी आहे. मुलींचं सौंदर्य संपलं आणि खूप आर्टिस्ट सर असे घरात पडलेले आहेत किंवा त्यांना काम नाहीये, ते बसू नये, की त्यांचं पूर्ण जे काय त्यांचं उत्पन्न होतं ते फक्त फिल्म इंडस्ट्रीतून होतं, पण त्यांनी कधी विचारच नाही केला. तर मला ते नाही, म्हणजे माझी ती आधी तयारी की आपले काही उत्पन्नाचे पर्याय असले पाहिजे. एकदा ते झाले की मग एकदम कमी खर्चात 5 लोकांमध्ये लग्न उरकणार. क्या बात आहे. निश्चितच. खरं तर आजचा आपला हा जो पॉडकास्ट होता, तुमच्या प्रवासापेक्षा तुम्ही दिलेले जे सल्ले आहेत आणि जे वास्तव गोष्टी तुम्ही मांडल्या, ह्या निश्चितच महिलांसाठी फायदेशीर ठरतील. खरं तर फिल्म इंडस्ट्री म्हटलं की जनरली सगळेच आले, मग त्याच्यात तुम्ही आले. पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा असतो आणि तुम्ही परखडपणे तुमची मतं मांडली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. भविष्यामध्ये जसं तुमचे हे 2-3 गाणी फेमस झाली, त्यातलं जानवीना रंगत नाही खूप लोकांनी उचलून घेतलं, असंच तुम्ही मोठ्या पडद्यावरती झळकताल अशी आमची अपेक्षा आहे. आणि एक नगरच्या, तुम्ही नगरसारख्या शहरातून, मी देखील नगरचा, त्यामुळे विशेष तुम्हाला शुभेच्छा राहतील. कारण नगरमधली जर एखादी मुलगी जर मोठ्या पडद्यावर जात असेल आणि मोठं कर्तृत्व जर दाखवत असेल तर निश्चित ती अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप सर थँक्यू सो मच. मलाही आज खूप चांगलं वाटलं की जी माझी मतं होती ती मला वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्या सोबत मला बोलायला आवडलं. आणि जी प्रश्न तुम्ही केली, मला खूप असे युजलेस क्वेश्चन्स विचारतात, तुम्ही कधी उठता, काय खाता, क्या करतो, सो मला त्या विषयावर बोलायचं नसतं, पण तुमची जी प्रश्न होती कुठेतरी माझ्यातला मीपणा बाहेर आला. सो थँक्यू सो मच मला वास्तव कट्ट्यावर मौका दिल्याबद्दल. थँक्यू. तुम्ही जे बोललात की हे प्रश्न याच्यासाठी होते कारण महिला दिन आहे आणि महिलांना त्याचा फायदा झाला पाहिजे. हो, महिलांना फायदा झाला पाहिजे, TRP साठी नाहीये. हो हो अगदी. आणि खूप व्ह्यूज मिळावेत म्हणून हा इंटरव्ह्यू नव्हता. ज्यांना गरज आहे ते पाहणार आहेत. भले 1000 लोकांनी जरी हा इंटरव्ह्यू पाहिला
तरी त्यांचं भलं होणार आहे, त्यांचं 100% कल्याण होणार आहे, त्यांची मानसिकता बदलणार आहे. सो थँक्यू सो मच सर.